एका टेलरच्या दुकानावर एक सुंदर मुलगी ड्रेस शिवायला आली. तिने ड्रेस शिवायला कापड दिला आणि म्हणाली की तुम्ही माझे माप घ्या आणि मला सुंदर ड्रेस शिवून द्या. जेव्हा तो टेलर त्या मुलीचे माप घेऊ लागला तेव्हा मुलीने अचानक आपले कपडे फाडले आणि ती जोरजोरात ओरडू लागली. त्या मुलीचा ओरडण्याचा आवाज ऐकून दुकानाभोवती गर्दी जमा झाली. तिथे जमलेल्या गर्दीला पाहून ती मुलगी म्हणू लागली की मी तर इथे माझे कपडे शिवायला आली होती, पण टेलरने माझ्यावर वाईट नजर टाकली. बरं झालं तुम्ही लोक इथे आले, नाहीतर आज माझी आबरू गेली असती. जेव्हा त्या टेलरने हे सर्व काही ऐकले तेव्हा तो म्हणाला की ही मुलगी खोटं बोलत आहे. ती माझ्यावर चुकीचा आरोप लावत आहे. पण मुलीच्या डोळ्यात अश्रू पाहून लोकांनी त्या टेलरवर विश्वास केला नाही आणि त्याला खूप मारहाण केली. त्यानंतर त्याला पोलीस स्टेशनला घेऊन जाण्यात आले. त्या टेलरच्या विरोधात अनेक लोकांनी तिथे जबाब दिला की या मुलाने त्या मुलीवर वाईट नजर टाकली आहे. त्याने तिच्यासोबत जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला आणि या कारणामुळे त्या टेलरला 5 वर्षांचा तुरुंगवास आणि 3 लाख रुपयांचा दंड अशी शिक्षा सुनावण्यात आली. याच कारणामुळे त्याला त्या मुलीला अद्दल घडवायची होती. 5 वर्षांनंतर जेव्हा तो टेलर तुरुंगातून बाहेर आला त्याला माहीत झाले की ती मुलगी आता मोठी ऑफिसर झाली आहे. त्याने आपले टेलरिंगचे काम सोडून दिले आणि भिकाऱ्याचे रूप धारण करून तो तिच्या घरासमोर जाऊन बसला. सोहम एक टेलर होता आणि तो महिला आणि पुरुष दोघांचेही कपडे शिवत होता. तो खूप फेमस होता. त्याने शिवलेले कपडे मुलींना खूप आवडत होते. त्यामुळे पुरुषांपेक्षा महिलाच जास्त करून त्याच्या दुकानावर येत होत्या. त्याच्या दुकानात त्याने 10 कारागीर कामाला ठेवले होते. तो त्याच्या कामात खूप कुशल होता. त्यामुळे त्याच्या कामाचा व्याप वाढला होता. त्याने त्याच्या भावासाठीही दुसऱ्या गावात नवीन दुकान उघडले होते. त्या दिवशी संध्याकाळची वेळ होती आणि त्याचे सर्व कारागीर आपापल्या घरी निघाले होते आणि तो एकटा बसून तेथे काम करत होता. त्यानेही विचार केला की थोड्या वेळात मी हे दुकान बंद करून घरी जावे. थोड्या वेळात तो दुकान बंद करणारच होता. तेवढ्यातच एक मुलगी दुकानात आली. तिच्या हातात एक महागडे ड्रेस मटेरियल होते. ते आणून ती त्या टेलरला म्हणाली की मी तुमचे खूप नाव ऐकले आहे, म्हणून मी फक्त ड्रेस शिवण्यासाठी तुमच्याकडे दुसऱ्या गावाहून आली आहे. तिने तो ड्रेस सोहमकडे दिला आणि आपला मोबाईल काढून त्याला डिझाईन दाखवू लागली आणि म्हणाली की मला या प्रकारची डिझाईन माझ्या ड्रेसवर हवी आहे. तेव्हा सोहमने तो ड्रेस शिवण्यासाठी 1 आठवड्याचा वेळ दिला, पण ती म्हणाली की माझ्याकडे एवढा वेळ नाही. माझ्या बहिणीचे लग्न आहे, त्यामुळे मला हा ड्रेस 3 दिवसात हवा आहे. त्यावर सोहमने तिला होकार दिला आणि म्हणाला की मी 3 दिवसात तुमचा ड्रेस रेडी करून ठेवेल. त्यानंतर ती मुलगी सोहमला म्हणाली की तुम्ही माझे माप घ्या. सोहमने नकार दिला आणि म्हणाला की मी मुलींचे माप घेत नाही. तुम्ही आपले माप कागदावर लिहून द्या, नाहीतर मला मापासाठी दुसरा ड्रेस आणून द्या. पण ती मुलगी पुन्हा पुन्हा हट्ट करू लागली आणि त्याला म्हणू लागली की तुम्हीच माझे माप घ्या, जेणेकरून ड्रेस एकदम परफेक्ट होईल. सोहमने तिचे म्हणणे ऐकले आणि तो तिचे माप घेऊ लागला आणि जेव्हा त्याने माप घेण्यास सुरुवात केली तेव्हा ती जोरजोरात आरडाओरडा करू लागली. तिचा आरडाओरडा पाहून सोहम आश्चर्यचकित झाला. तिच्या आवाजाने दुकानाभोवती गर्दी जमा झाली. त्यातील काही माणसे दुकानात आली आणि त्या मुलीला विचारपूस करू लागली की काय झाले आहे. त्यावर त्या मुलीने उत्तर दिले की मी या दुकानात माझे कपडे शिवायला आले होते, पण त्याने माझ्यावर वाईट नजर टाकली आणि माझ्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. तिचे बोलणे ऐकून सोहम म्हणाला की ही मुलगी खोटं बोलत आहे आणि ती माझ्यावर चुकीचे आरोप करत आहे आणि असे लोक नेहमीच वेळ पाहून चान्स मारण्याचा प्रयत्न करतात. लोकांनी काहीही विचार न करता सोहमला मारायला सुरुवात केली. ज्याच्या हातात जी वस्तू होती त्या वस्तूने त्याला मारहाण केली. त्या ठिकाणी आणखीनच गोंधळ वाढला होता. त्यामुळे गर्दीत उभे असलेल्या एका वयस्कर व्यक्तीने लोकांना सल्ला दिला की तुम्ही हे जे काही करत आहे ते चुकीचे आहे. त्यापेक्षा तुम्ही त्याला पोलिसांच्या हाती द्या, जेणेकरून त्याच्यावर कठोर कारवाई होईल. त्या वयस्कर व्यक्तीचे बोलणे ऐकून सर्वांनी होकार दिला आणि त्याला मारझोड करतच पोलीस स्टेशनला नेले.
त्या मुलीचे नाव राजश्री होते. तीही फाटलेल्या कपड्यांवरच लोकांसोबत पोलीस स्टेशनला पोहोचली. लोकांनी पोलिसांना सांगितले की ह्या माणसाने त्या मुलीला जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. तिचा आवाज ऐकून आम्ही तेथे पोहोचलो आणि याला पकडून आम्ही तुमच्याकडे आणले आहे. पोलिसांनी त्या मुलीकडे पाहिले आणि तिची तक्रार नोंदवली. त्या मुलीनेही पोलिसांना तेच सांगितले की त्याने माझ्या इज्जतीवर हात टाकण्याचा प्रयत्न केला. पण देवाचे खूप खूप आभार की वेळेवरच या लोकांनी येऊन मला वाचवले. बऱ्याचशा लोकांनी त्याच्या विरोधात जबाब दिला. त्यामुळे पोलिसांनी त्याला तुरुंगात टाकले आणि त्यानंतर त्याला 5 वर्षांची शिक्षा झाली आणि 3 लाख रुपयांचा दंड त्याच्याकडून आकारण्यात आला. सोहमवर जणू काही आभाळच कोसळला होता, कारण त्याने स्वप्नातही असा विचार केला नव्हता की त्याच्यासोबत असे काही घडेल. काही दिवसांपूर्वी त्याचा बिझनेस वाढला होता. तो सगळीकडे खूप फेमस झाला होता. लोकांना त्याचं शिवणकाम खूप आवडत होतं. पण आता तो खूप टेन्शनमध्ये होता, कारण त्याचे दुकान सांभाळायला आता कोणीही उरले नव्हते आणि त्याचा भाऊही दुसऱ्या शहरात काम करत होता. त्याचे कारागीर एवढे कुशल नव्हते की ते त्याच्याशिवाय काम करू शकतील. दुकानासाठी एका कुशल टेलरची गरज होती. तुरुंगात बसून सोहमला पुन्हा पुन्हा एकच प्रश्न पडत होता की ती मुलगी कोण आहे आणि तिने माझ्यासोबत असे का केले. आता तो त्याचा भूतकाळ आठवू लागला की माझ्याकडून अशी कोणती चूक झाली आहे. मी तिच्यासोबत असे काय केले आहे की तिने माझ्याविरुद्ध एवढा मोठा कट रचला. सोहमने राजश्रीला पहिल्यांदाच पाहिले होते. याआधी ते कधीच कुठे भेटले नव्हते. तरीही त्या मुलीने त्याच्यासोबत असे का केले. सोहमचे वडील तर आधीच वारले होते. जेव्हा त्याच्या आईला ही बातमी मिळाली तेव्हा त्याची आई धावतच पोलीस स्टेशनला आली. आपल्या आईचा उदास चेहरा पाहून त्याने आपल्या आईचे सांत्वन केले आणि म्हणाला की आई, तू काहीही काळजी करू नको. मी एक वकील शोधला आहे, त्यामुळे मी लवकरच तुरुंगातून बाहेर येईल. त्याची आई काळजीने त्याला विचारू लागली की त्या मुलीने तुझ्यासोबत असे का केले. याआधी तुझे तिच्यासोबत काही भांडण वगैरे झाले होते का. त्यावर सोहम आपल्या आईला म्हणाला की मी तर तिला ओळखतही नाही आणि मला हेही माहीत नाही की तिने माझ्यासोबत असे का केले. त्यावेळी सोहमच्या आईने थोडा विचार केला आणि म्हणाली की असेही होऊ शकते की एखाद्या दुसऱ्या दुकानदाराने मुद्दामच त्या मुलीला तुझ्या दुकानात पाठवले. कदाचित त्याला तुझे दुकान बंद करायचे असेल. साहिल आपल्या आईला म्हणाला की आताच या निर्णयावर येणे योग्य नाही. यावेळी मी आत्ता असे काहीही सांगू शकत नाही. पण मी तुला वचन देतो की मी सत्याचा शोध लावण्याचा पूर्णपणे प्रयत्न करेन. आता दिवसाआड दिवस तुरुंगात जात होते आणि त्याची काळजी वाढत होती, कारण त्याचे दुकान सांभाळायला कोणीही नव्हते. दिवाळी जवळच होती आणि असे अनेक कपडे त्याच्या दुकानात होते जे त्याला दिवाळीच्या आधीच रेडी करून द्यायचे होते. पण त्याच्याशिवाय हे काम शक्य नव्हते. त्याच्या वकीलकडूनही त्याला चांगली बातमी मिळाली नाही आणि कोर्टाने त्याची जामीन रद्द केली. अशी परिस्थिती पाहून सोहम खूप विचारात पडला होता. तो आता आपली आई आणि आपल्या कामाला घेऊन खूप चिंतित होता. तुरुंगात आता त्याचा प्रत्येक दिवस हा कठीण जात होता. 5 वर्षाची शिक्षा त्याला 50 वर्षासारखी वाटत होती. त्या वेळातच तुरुंगात त्याची ओळख तुषार नावाच्या एका व्यक्तीसोबत झाली. सोहमने घडलेला सर्व प्रकार तुषारला सांगितला तेव्हा तो हसू लागला. त्यावर सोहमने आश्चर्यचकित होऊन त्याला विचारले की मी तुम्हाला माझे दुःख सांगत आहे आणि तुम्ही का हसत आहात. तुषारने उत्तर दिले की कारण माझ्यासोबतही असेच काहीतरी घडले आहे, म्हणूनच मी हसत आहे. आणि अशी गोष्ट आपल्यासोबतच नाही तर इथे राहणाऱ्या अनेक व्यक्तींसोबत घडली आहे. या तुरुंगातील 70% गुन्हेगार त्यांनी न केलेल्या गुन्ह्याची शिक्षा भोगत आहे. आपल्या देशात ज्याच्याकडे पैसा आणि ताकद आहे तो मोठ्यातला मोठा अपराध करूनही त्याला शिक्षा होत नाही, पण गरिबांवर खोटे आरोप लावून त्यांना फसवले जाते आणि तुरुंगात टाकले जाते. सोहम हे सर्व काही ऐकून हैराण झाला आणि म्हणाला, तुमच्यासोबत काय झाले होते आणि तुमची काय कहाणी आहे. तेव्हा तुषार म्हणाला की मी लोहार आहे
मी लोखंडाच्या वस्तू बनवतो आणि त्या विकतो. हा माझा व्यवसाय आहे. एके दिवशी मी माझ्या दुकानातून काही सामान घेऊन माझ्या घरी जात होतो. रस्त्यावर मी एका व्यक्तीला पडलेले पाहिले. त्याला पाहून मला भीती वाटली, कारण तो जोरजोरात पाणी पाणी करत होता. मला असे वाटले की तो एखाद्या संकटात आहे आणि त्याला पाण्याची तहान लागली आहे. मी पाण्याची बाटली घेऊन त्याच्या जवळ गेलो. तो पाणी मागत होता आणि त्याची अवस्था खूप वाईट होती. तो मरणाच्या दारात होता, पण तो पाणीही पिऊ शकत नव्हता. आणि आश्चर्य तर मला तेव्हा वाटले जेव्हा मी पाहिले की त्याला कोणीतरी चाकूने मारले होते. त्याला पाहून मला कळत नव्हते की काय करावे. आधी माझ्या मनात विचार आला की त्याला हॉस्पिटलला घेऊन जावे. त्यानंतर मला विचार आला की जर मी असे केले तर मी स्वतः संकटात सापडू शकतो. मी विचारच करत होतो, तेवढ्यात तेथे एक पोलीस गाडी आली. गाडीतून पोलीस खाली उतरले आणि त्यांनी पाहिले की एक व्यक्ती जमिनीवर पडला आहे आणि माझ्या हातात काहीतरी सामान आहे. त्यांनी काहीही विचारपूस न करता मला ताब्यात घेतले. त्यांना असे वाटले की त्या व्यक्तीला मीच मारले आहे. मी पुन्हा पुन्हा त्यांना सांगत होतो की मी काहीही केले नाही. मी त्याला रस्त्यावर पडलेले पाहिले. मी फक्त त्याची मदत करण्यासाठी इथे आलो होतो. तुम्ही ते पाहिले आणि मला पकडले, पण कोणीही माझ्यावर विश्वास ठेवला नाही आणि तेवढ्यात तो व्यक्तीही मरण पावला. आणि 7 वर्षापासून मी या जेलमध्ये आहे. पण मला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. पण आता मी या आयुष्याला कंटाळलो आहे. आता माझ्या मनाची फक्त एकच इच्छा आहे की मला लवकरात लवकर शिक्षा द्यायला हवी. हे ऐकून सोहम तुषारला म्हणाला की तुम्ही हे असे काय बोलत आहात? तुम्हाला तुमच्या कुटुंबाचा जराही विचार नाही? तुमच्यानंतर त्यांचे काय होईल? असे विचारल्यावर तुषार हसू लागला आणि म्हणाला, माझ्या असल्याने किंवा नसल्याने कोणाला काहीही फरक पडत नाही. माझी पत्नी मला सोडून निघून गेली आहे आणि माझ्या आईवडिलांचेही निधन झाले आहे. आणि माझे 2 भाऊ, ज्यांना मी शिकवले, नोकरी मिळाल्यावर त्यांनी माझी साथ सोडली. तेही मला विसरले आहेत. त्यांनाही चांगलेच ठाऊक होते की मी संकटात आहे आणि मी तुरुंगवास भोगत आहे. तरीही एवढ्या दिवसात ते मला फक्त एकदाच भेटायला आले होते. त्यानंतर त्यांनी माझा कधीही तपास केला नाही. त्यानंतर तुषारने एक मोठा श्वास घेतला आणि सोहमला म्हणाला की भाऊ, हे जग असेच आहे. जेव्हा आपल्यावर काही संकट येते तेव्हा आपलीच लोक आपली साथ सोडतात. परंतु जेव्हा एखाद्या व्यक्ती श्रीमंत होतो आणि सुखी होतो तेव्हा लोक त्याच्याशी मैत्री करतात आणि जवळीक साधतात. साहिल तुषारला म्हणाला की मी तुमच्याशी पूर्णपणे सहमत आहे. फक्त देवाला एवढीच प्रार्थना केली पाहिजे की आयुष्यात कधीही कोणती अडचण येऊ नये. ज्याप्रमाणे आपण दोघं या संकटात सापडलो आहे. त्यानंतर सोहम अडखडतच म्हणाला की जर तुम्हाला वाईट वाटणार नाही तर मी तुम्हाला एक प्रश्न विचारू इच्छितो. कधीही तुमच्या आयुष्यात असे झाले आहे का की तुमच्याकडून काही चूक झाली आहे आणि आतापर्यंत तुम्हाला त्या गोष्टीचा पश्चाताप होत आहे, की कदाचित असे झाले नसते? यावर थोडा वेळ शांत राहून तुषार म्हणाला की हो, एका गोष्टीचा पश्चाताप मला आयुष्यभर राहील. एके दिवशी मी माझ्या दुकानात बसून काम करत होतो. माझी पत्नी मला जेवण देऊन घरी परत गेली. मी विचार केला की जेव्हा माझे काम पूर्ण होईल तेव्हा मी निवांत बसून जेवण करेल. पण त्याच वेळी एक मांजर आली आणि ती माझे जेवण खराब करून गेली. ते जेवण खाण्यायोग्य राहिले नाही. त्या दिवशी मी दिवसभर उपाशी राहिलो. दुसऱ्या दिवशीही माझ्यासोबत तेच झाले. तेव्हा मी असा विचार केला की या मांजरला पकडून दूर कुठेतरी जंगलात सोडून यावे. त्यानंतर एके दिवशी जेव्हा ती मांजर माझ्या दुकानात घुसली, मी लगेच दरवाजा आतून बंद केला आणि लाईटही बंद केला. त्यानंतर मी टॉर्च लावून तिला रूममध्ये शोधू लागलो. काही वेळानंतर मी तिला पाहिले की ती घाबरूनच एका कोपऱ्यात बसली आहे. जसाही मी तिला पकडण्याचा प्रयत्न केला, तिने तेथून जोरात उडी मारली आणि ती भट्टीत जाऊन पडली. माझी इच्छा असूनही मी तिला वाचवू शकलो नाही. ते पाहून मी सुन्न झालो.
आणि आजपर्यंत याच गोष्टीचा मला सगळ्यात जास्त पश्चाताप आहे. कदाचित जर मी तिला पकडण्याचा प्रयत्न केला नसता तर आज ती मांजर जिवंत राहिली असती. काही दिवसानंतर मला माझ्या दुकानाच्या टेरेसवर मांजराचे 3 पिल्लू दिसले. ते निर्जीव अवस्थेत पडले होते. कदाचित ते आपल्या आईची वाट पाहत होते. पण त्यांची आई तर या जगातून गेली होती आणि आपल्या आईची वाट पाहतच ते निरागस पिल्लू उपाशीच मरण पावले. त्यामुळे कधीकधी मला असे वाटते की माझी काही चूक नसतानाही मला ही शिक्षा झाली. कदाचित मला त्या मांजराचा शाप लागला असेल. त्यानंतर तुषारने सोहमला विचारले की तुलाही आयुष्यात एखाद्या गोष्टीचा पश्चाताप आहे का? तेव्हा सोहमने उत्तर दिले की नाही, मला अजूनपर्यंत कुठल्याही गोष्टीचा पश्चाताप नाही. पण काही लोक माझ्या आयुष्यातून निघून गेली आहे, ज्यांची कमतरता मला आजपर्यंत भासत आहे. त्यानंतर असेच दिवसाआड दिवस निघत गेले आणि त्यांना कळालेही नाही की 5 वर्ष तुरुंगात कसे निघून गेले. आज सोहमचा तुरुंगात शेवटचा दिवस होता. तो तुषारच्या गळ्यात पडला आणि रडू लागला, कारण या 5 वर्षात त्यांची घट्ट मैत्री झाली होती. ते एकमेकांसोबत आपले सुखदुःख वाटत होते. सोहम तर आता तुरुंगातून सुटला होता, पण त्याच्या मनात एक राग होता राजश्रीच्या बाबतीत. तो राजश्रीला कधीही विसरू शकत नाही, ज्याच्यामुळेच तो आज या स्थितीवर आला होता. आणि तिच्यामुळे त्याचा संपूर्ण बिझनेसही बरखास्त झाला होता. सोहमचे सर्व कारागीर त्याला सोडून दुसऱ्या दुकानात कामासाठी गेले होते. नव्याने सुरुवात करणे त्याच्यासाठी एवढे सोपे नव्हते, कारण या 5 वर्षात बऱ्याच गोष्टी बदलल्या होत्या. त्या एरियात आता नवीन दुकानेही उघडली होती आणि काही बुटीकसुद्धा उघडले होते, जिथे रेडीमेड कपडेही मिळत होते. सोहमच्या आईला हे कळून चुकले होते की सोहम राजश्रीचा तपास घेत आहे. त्याच्या आईने त्याला समजावण्याचा प्रयत्न केला की जे झाले आहे ते सोडून दे. माहीत नाही की हे कोणी जाणून बुजून केले आहे की काही वेगळेच आहे, पण आता तू त्या गोष्टीला विसरून जा. पण सोहम पुन्हा पुन्हा एकच गोष्ट सांगत होता की मी त्या मुलीला कसे विसरू शकतो, जिने माझे एवढे मोठे नुकसान केले आहे आणि माझे आयुष्य खराब केले आहे. तिने माझी इज्जत घालवली. तिच्यामुळेच माझे मित्रही आज माझ्यापासून दुरावले आहेत. मला आयुष्यात एकदा तरी तिला भेटायचे आहे आणि जाब विचारायचा आहे की तिने माझ्यासोबत असे का केले. बऱ्याच महिन्यांपर्यंत सोहमने राजश्रीला शोधण्याचा प्रयत्न केला, पण ती त्याला कुठेही मिळाली नाही. त्याने त्याच्या काही मित्रांनाही जबाबदारी सोपवली. राजश्री नावाच्या मुलीचा शोध काढा. ती सध्या काय करत आहे आणि कुठे राहत आहे. साधारण 2 महिन्यानंतर त्याच्या एका मित्राने त्याला ही बातमी दिली की राजश्रीचा तपास लागला आहे आणि तिचे घरही सापडले आहे. पण मी तुला एक सल्ला देत आहे की तू त्या मुलीपासून लांब राहा, त्यातच तुझे भले आहे. त्यावर सोहम आश्चर्याने म्हणाला की मी तिच्यापासून दूर का राहू. तेव्हा साहिलचा मित्र त्याला म्हणाला की तिने परीक्षा पास केली आहे आणि आता ती मोठी ऑफिसर झाली आहे. पण सोहमला या गोष्टीवर विश्वास बसत नव्हता की ती मोठी ऑफिसर कशी झाली. ती तर एक खोटारडी मुलगी होती, जिने माझे आयुष्य खराब केले. ज्या मुलीने एवढ्या गर्दीला वेडे बनवले आणि सर्वजण तिच्यावर विश्वास करत होते, अशी मुलगी एवढ्या उच्च पदावर कशी पोहोचली. मला स्वतःच या गोष्टीचा तपास लावायला हवा. दुसऱ्या दिवशी सकाळी सोहम तिचा तपास करायला निघाला. तो तिच्या ऑफिसच्या बाहेर गेला आणि त्याने पाहिले की थोड्या वेळानंतर मला स्वतःच या गोष्टीचा तपास लावायला हवा. दुसऱ्या दिवशी सकाळी सोहम तिचा तपास करायला निघाला. तो तिच्या ऑफिसच्या बाहेर गेला आणि त्याने पाहिले की थोड्या वेळानंतर एक मोठीच गाडी तेथे आली आणि त्या गाडीमध्ये राजश्री बसली होती. तिला पाहून सोहमला खूप आश्चर्य वाटले. तिला पाहताच त्याच्या डोळ्यासमोर 5 वर्षांपूर्वीचा प्रसंग आला. त्या दिवशी तिने मुद्दामच आपल्या अंगावरील कपडे फाडले होते, पण आज तिच्या अवतीभोवती एवढी सिक्युरिटी होती की तिच्या जवळही कोणी जाऊ शकत नव्हते. पण आज सोहमची तिच्याशी बोलण्याची खूप इच्छा होती. शेवटी त्याने एक मार्ग काढला. तो त्याचे रूप बदलून भिकाऱ्याच्या अवस्थेत तिच्या घरासमोर जाऊन बसला. त्याला या गोष्टीवर पूर्णपणे विश्वास होता
की एक ना एक दिवस राजश्रीला त्याच्यावर दया येईल आणि ती त्याला भीक देण्यासाठी त्याच्याजवळ जाईल. आणि हीच ती वेळ असेल जेव्हा सोहम तिला त्याच्या प्रश्नाचे उत्तर विचारेल. पण हे त्याचे फुटके नशीब म्हणावे की त्याला ही संधी कधीच मिळाली नाही. तिने एकदाही त्याच्याकडे पाहिले नाही आणि त्याला कधीही भीक देण्याचा प्रयत्नही केला नाही. हळूहळू आता 1 महिना निघून गेला, पण राजश्रीने त्याच्याकडे वळून पाहिले नाही. त्याचे प्रत्येक प्रयत्न असफल ठरले होते आणि त्याचे टेलरिंगचे कामही सुटले होते. पण एके दिवशी त्याची इच्छा पूर्ण झाली जेव्हा त्याने वर्तमानपत्रात एक जाहिरात पाहिली. जाहिरात अशी होती की ऑफिसरच्या घरात एक सफाई कामगार हवा आहे. सोहमने विलंब न करता लगेच त्या कामासाठी आवेदनपत्र दिले आणि त्यात त्याचे सिलेक्शनही झाले. आता मात्र त्याला ती संधी मिळाली होती ज्याची तो खूप वर्षापासून वाट पाहत होता. एके दिवशी तो झाडू मारत होता आणि राजश्री आपल्या ऑफिसमध्ये एकटी बसली होती. आज त्याला सुवर्ण संधी मिळाली होती आणि त्याने आज संधीचा फायदा घेतला आणि वेळ न करता राजश्रीच्या ऑफिसमध्ये तो गेला. गार्डने त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला, पण त्याने राजश्रीला पकडले. त्यानंतर तो म्हणाला की जर कोणीही मध्ये येण्याचा प्रयत्न केला आणि मला अडवले तर मी तिला नुकसान पोहोचवेल. राजश्रीने त्यांना असे करण्यास नकार दिला. त्यामुळे सिक्युरिटी आपापल्या जागेवरच थांबले. त्यानंतर सोहमने घराचे दार बंद केले आणि तो राजश्रीला म्हणाला की तू मला ओळखते का? आणि जर विसरले असेल तर मी स्वतः तुला माझी ओळख देतो. मी तोच सोहम आहे ज्याच्या दुकानात तू 5 वर्षा अगोदर आली होती. मला सांग, तू माझ्यासोबत असे का केले? तुझे माझ्यासोबत काय वैर होते? ते ऐकून राजश्री काही वेळ शांत राहिली. त्यानंतर सोहमकडे पाहून ती म्हणाली की मी माझ्या बहिणीचा सूड घेतला आहे. हे ऐकून सोहम आश्चर्यचकित झाला आणि म्हणाला की तुझी कोणती बहीण? तिचा कोणता सूड? मला काहीही कळत नाही. मी तुझ्या बहिणीसोबत काय केले? त्यावर राजश्री म्हणाली की माझी बहीण तेजस्वी. तेजस्वीचे नाव ऐकताच त्याच्या अंगावर शहारे आले. बराच वेळ त्याला काही सुचलेच नाही. त्यानंतर राजश्री त्याला म्हणाली की तू माझ्या बहिणीसोबत जे काही केले आहे ते मी विसरू शकत नाही आणि तुला माफी करू शकत नाही. तू देवाचे आभार मान की तुझे प्राण वाचले. नाहीतर मी तुला संपवण्याच्याच उद्देशाने तिथे आले होते. तुझ्यामुळेच माझी बहीण निर्जीवसारखी झाली आहे, पण कदाचित अजून तिचे आयुष्य बाकी आहे म्हणूनच ती जिवंत आहे. ज्या दिवशी तू तिला रिजेक्ट केले होते तेव्हापासून तिची जगण्याची इच्छाही मेली होती, पण कदाचित तिच्या नशिबानेच तिला जिवंत ठेवले आहे. सोहम हे सर्व काही ऐकून आश्चर्यचकित झाला, पण त्यावर सोहमने उत्तर दिले की मी तिला नकार दिला नव्हता. तिनेच माझ्यासोबत लग्न करायला नकार दिला होता. आमची भेट एका गार्डनमध्ये झाली होती आणि तेव्हाच आमचे एकमेकांवर प्रेम झाले. एके दिवशी मी माझ्या आईला तुमच्या घरी बोलणे करण्यासाठी पाठवले होते, पण घरी आल्यावर माझी आई खूप नाराज होती. मी विचारल्यावर आई मला म्हणाली की त्यांनी फक्त या स्थळासाठी नकारच नाही दिला, तर माझी बेइज्जती देखील केली आहे. आईने असे सांगितल्यावर सोहमने लगेच राजश्रीच्या बहिणीला फोन केला. तिचा फोन बंद येत होता. तो पुन्हा पुन्हा फोन करत होता, पण तिचा फोन लागला नाही. त्यानंतर सोहम तिला कायमचा विसरून गेला. पण आज 6 वर्षानंतर हे सत्य उघड झाले की सोहमच्या आईनेच लग्नासाठी नकार दिला होता. सोहमच्या आईने त्यांना सांगितले की आम्ही सोहमचे लग्न ठरवले आहे. माझ्या मुलाचा मोठा बिझनेस आहे आणि तुम्ही तर अजूनही भाड्याच्या घरात राहत आहात. तुम्ही तर हुंडाई देऊ शकत नाही, त्यामुळे अशा लोकांसोबत नाते जुळवायचे नाही. तेव्हा राजश्री म्हणाली की त्याच दिवशी मी असे ठरवले होते की मी खूप मेहनत घेईल आणि समाजात आपले नाव कमवेल. कारण या जगात गरिबांना महत्त्व नाही, सर्वजण पैशाच्याच मागे धावतात. हे ऐकून सोहम धावतच आपल्या आईजवळ गेला. घरी गेल्यावर त्याने आपल्या आईला एकच प्रश्न केला की आई, तू माझ्यासोबत असे का केले? मी तुझा मुलगा नव्हतो का? तुला माझ्या आनंदापेक्षा पैसे जास्त महत्त्वाचे होते का? सोहम असे बोलल्यावर त्याच्या आईला वाईट वाटले आणि त्यांनी खाली मान घालून सोहमची माफी मागितली. म्हणाली की माझ्याकडून चूक झाली आहे, मला माफ कर. मी तुझ्यासाठी
माझ्या भावाच्या मुलीला पसंत केले होते आणि तुझे मात्र दुसऱ्याच मुलीवर प्रेम होते. पण मला आता माझी चूक सुधारायची आहे. त्यानंतर सोहम आणि त्याची आई दोघेही तेजस्वीच्या घरी गेले. तिने अजूनही लग्न केले नव्हते. सोहमच्या आईने त्या सर्वांची माफी मागितली आणि अशा प्रकारे आज पुन्हा तेजस्वी आणि सोहम एकत्र झाले. त्या दोघांनी एकमेकांना स्वीकारले होते. तर मित्रांनो, तुम्हाला आजची कथा कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका. तुम्ही जर अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा. धन्यवाद.